नमस्कार मॅडम. नमस्कार. तर तुमचा परिचय आमच्या दर्शकांना द्या एकदा. माझं नाव मनीषा सतीश बोक्षे. मी वाघोली इथे राहते पुण्यामध्ये. आणि हा साबण सरांनी सहज ठेवला होता माझ्याकडे, म्हणजे विसरला होता त्यांचा. आणि हे पेस्ट त्यांनी त्यांच्यासाठी वापरायला आणलं होतं, पण माझ्याकडे विसरून राहिल्यामुळे मला असं वाटलं की त्यांचं हे सामान विसरलं. मी त्यांना कॉल केला आणि त्यांना म्हणले की तुमचं सामान राहिले, पेस्ट आणि साबण. तर ते म्हणले ताई तुम्ही यूज करू शकता, कुणी पण यूज करू शकते, मुलं पण करू शकतात. मग मला थोडी शंका आली, साबण कसा वापरणार की माझा चेहरा खराब होईल किंवा काही विजा होईल. मग त्यांनी सांगितलं ताई काहीही होणार नाही, तुम्ही बिनधास्त वापरा. मग मी हा साबण 2-4 दिवस घरामध्ये ठेवला. मी वेगळा साबण वापरत होते. मग 2-4 दिवसाच्या नंतर आमची मुलगी म्हणाली की मम्मी हा साबण मामाने ठेवले, एक वेळा ट्राय करू का. तर मी म्हणले नको, दुसऱ्याचा साबण वापरणं चुकीचं आहे. कारण की आमच्या घरामध्ये आम्ही 4 लोक आहे, आम्ही दोघं आणि आमचे 2 मुलगा आणि मुलगी. तर कशी वापरणार साबण कुणाची, शंका तर येणारच ना. तर मला असं वाटलं की आपणच वेगवेगळे साबण वापरतो घरामध्ये, 4 लोक असून 4 साबण वापरतो, तर ही कशाला. तिने म्हणले मला असं वाटतं, म्हणली त्याचा वास फार सुंदर येतो. मी म्हटलं ठीक आहे. मग साबण तिने घेतल्याच्या नंतर तिने चेहऱ्याला वापरल्याच्या नंतर तिला धुळीची ॲलर्जी होती. धुळीमुळे तिच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात छोटे छोटे. ते पिंपल्स नाहीसे झाले. मी याला छान आहे. दुसऱ्या दिवशी मी पण वापरलं, मला पण छान वाटलं. मग मला असं वाटलं की त्यांनी सांगितल्याच्या नंतर कॉलवर की जे तोंडातलं येते ते जाते, म्हणून मी माझ्या तोंडातलं वारंवार येते, म्हणून मी हा पेस्ट वापरल्याच्या नंतर मी त्यांना असा फोर्स केला की माझी आयडी काढा, नागरिक हो माझी आयडी काढा. ते काढत नव्हते. त्यांनी असं वाटलं की यांच्या दोघांमध्ये गैरसमज होईल की मी मनाने कशी आयडी काढणार, नको नवरा बायको मध्ये वाद व्हायला. मी म्हणलं काढा, कारण की मला विश्वास आहे की माझा नवरा काहीही बोलणार नाही, म्हणून मी त्यांना म्हणले काढा. त्यांनी नाही काढली 8 दिवस. त्याच्यानंतर मी फोन केला यांना, ते स्कूलला गेले कामाला. मी म्हणले एक वेळा सांगायला काय फरक पडतो, बरं नका सांगू, मला तो साबण आणि पेस्ट मला पाहिजे, मला हवाय, कुठून मी आणून द्या. मी 2-4 दुकान विचारले, नव्हता मिळत. मग परत त्यांना म्हणलं मला पेस्ट आणि साबण द्या. तर मग आमच्या घरच्याला वाटलं की आता मजबुरीनं सांगावंच लागते, म्हणून ते त्यांना काय बोलले ते मला माहिती. बरं, किती मागवले प्रोडक्ट. मग मी मागवली त्यांना, मला एक डझन द्या म्हणलं. अच्छा. पेस्ट. अच्छा. आणि साबण 2 डझन मागितले. अच्छा, बोलवले. हा बोलवले. आणि तुम्ही पण वापरले. मी पण वापरले आणि मी दुसऱ्यांना हक्काने सांगितले की वापरा. अच्छा. खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर मग रिझल्ट पण खूप छान येते, तुम्ही वापरल्याच्या नंतर तुम्हाला कळेल. अच्छा. बर, अजून मग त्याच्यानंतर मग कोणतं प्रोडक्ट बोलवलं. नवचेतन कल्पम मागितला. अच्छा. नवचेतन कल्पम घेतल्याच्या नंतर पहिल्यानं मी दुधासोबत न घेता पाण्यासोबत घेतला आणि 5 ग्राम खाऊन त्याच्यावरती पाणी पिलं. तर थोडं माझ्या घशामध्ये असं गच्च झाल्यासारखं वाटलं मला, कारण की मग आम्ही लगेच चेंज केले. दूध आणलं आणि दुधासोबत घेतलं, एकदम 2 मिनिटांमध्ये फरक जाणवला आम्हाला की. आणि लगातार आम्ही 8 दिवस घेतल्याच्या नंतर जे माझे पाय वगैरे दुखत होते, अच्छा, ते दुखायला वगैरे बंद झाले. मला जो चलताना दम वगैरे लागत होता तो सुद्धा माझा कमी झालाय. अच्छा, म्हणजे तुम्हाला एनर्जेटिक वाटायला लागलं. हा, एनर्जी वाटायला. अच्छा. तर या सगळ्या मला ऍसिडिटीचा वगैरे त्रास होत होता, माझ्या छातीमध्ये जळजळ करत होतं, ते सुद्धा त्याच्यामुळे कमी झालं. अच्छा. तर या धन्वंतरीच्या प्रोडक्ट पासून तुम्ही समाधानी आहात. हा, समाधानी आहे. तर धन्यवाद. जय धन्वंतरी. जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी. जय जय धन्वंतरी.